आणि यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा घेऊयात। आज मुंबईतल्या लोकलच्या मध्य आणि पश्चिम मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवरती विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आलाय, तर पश्चिम रेल्वेच्या इतिहासातला आजचा 1000वा मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकावरती होत असलेल्या बांधकामामुळे हा ब्लॉक घेतला जातोय। त्यामुळे सीएसटी ते डोंबिवली लोकल स्लो लाईनवरती चालवली जाईल। कल्याणला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर पश्चिम रेल्वेवरती 1000वा जम्बो ब्लॉक आज घेतला जातोय। आज मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असणार आहे। न्यूज चॅनलमध्ये काम करणाऱ्या अँकर्ससाठी अपघातांच्या ब्रेकिंग न्यूज देणं ही नित्याचीच बाब आहे। पण छत्तीसगडमध्ये एका न्यूज चॅनलच्या अँकरला आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट बातमी स्वतःच द्यावी लागली आहे, आणि ती बातमी होती त्यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूची। IBC 24च्या न्यूज अँकर सुप्रीत कौर आज सकाळी बुलेटिन वाचत असताना एका अपघाताची बातमी आली। सुप्रीत कौर यांनी इतर बातम्यांप्रमाणे ती बातमी वाचली, पण बातमी आणि रिपोर्टरची प्रतिक्रिया घेतल्यानंतर न्यूज अँकर सुप्रीत कौर यांना शंका आली। रिपोर्टरला फोन लावून अधिक माहिती घेतली असता त्यांची शंका खरी ठरली। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी एक जण आपले पती असल्याचं त्यांना कळलं। अँकर सुप्रीत कौर यांचं वर्षभरापूर्वी हर्षद कबादे यांच्यासोबत लग्न झालं होतं, त्यांचाच अपघातात मृत्यू झाला। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सध्या 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत। नवी दिल्लीतील कार्यक्रमामध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। या कार्यक्रमात निवेदकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे सभागृहात एकच हशा पिकला। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार होण्याची सूचना निवेदकाने केल्यानं सर्वांनाच हसू आवरणं कठीण झालं। दरम्यान दोन्ही देशांमध्ये 22 करारांवरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत। यात आण्विक सहकार्य करारासह विविध सामरिक क्षेत्रातील करारांचा समावेश आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी वेगवेगळ्या विषयांवरती विस्तृत चर्चा केली। यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला वेगवेगळ्या योजनांसाठी $4.5 अब्ज, तर भारतीय चलनानुसार 29,500 कोटी कर्ज देण्याची घोषणा केली। नोबेल पुरस्कार विजेता मलाला युसुफजाई ची निवड आता संयुक्त राष्ट्राच्या शांतीदूतपदी करण्यात आलेली आहे। संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे। संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे। 2012 मध्ये पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे मलाला युसुफजाईला तालिबानी दहशतवाद्यांनी ठार करण्याचा प्रयत्न केला होता। या भागात शिक्षणाचा प्रसार थांबवावा असं त्यांनी तिला वेळोवेळी सांगितलेलं होतं, परंतु मलालानं त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपलं शिक्षण प्रसाराचं कार्य सुरू ठेवलं। त्याची दखल घेत मलालाला हा पुरस्कार देण्यात आलाय। राज्य सरकारतर्फे 3 मराठी चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली आहे। सायकल, टेक केअर, गुड नाईट आणि दशक्रिया हे 3 चित्रपट कान्स वारीसाठी निवडण्यात आल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवलंय। कान्स महोत्सवासाठी चित्रपट निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती। या समितीनं 16 चित्रपटांमधून या 3 चित्रपटांची निवड केली आहे। नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या कासव चित्रपटाचा मात्र यात समावेश नाहीये। राम मंदिर हा आपल्या आस्थेचा आणि श्रद्धेचाही विषय आहे, त्याचा आपल्याला गर्वच आहे। त्यामुळे राम मंदिरासाठी फासावरती जावं लागलं तरी फासावर लटकेल असं रोखठोक प्रतिपादन उमा भारती यांनी केलंय। उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात एक बैठक झाली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। और राम मंदिर के निर्माण के लिए मुझे जेल जाना पड़े मैं जाऊंगी, मुझे फांसी पर लटकना पड़े मैं लटकूंगी, लेकिन भव्य राम मंदिर का निर्माण हो इसको तो मैं बहुत जल्दी देखूंगा। पुण्यात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये गोंधळ घातला। उस्मानाबादमधल्या शेतकऱ्याचे तुरीचे 50 लाख रुपये थकवल्यानं युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। जानेवारी महिन्यात या शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यात आलेली होती, मात्र पैसे मिळत नसल्यानं या शेतकऱ्यानं पुण्यातल्या युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पैसे मिळवून देण्याची विनंती केली। त्यानंतर कंपनीच्या संचालकांना विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरं दिल्याचं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे।
जी भाषा त्यांना समजते, निवेदनाची भाषा त्यांना कळत नाही, शिष्टमंडळाची भाषा त्यांना कळत नाही, त्यांना हात जोडून विनंती केली, फोनवर रिक्वेस्ट केली, त्यांना भाषा कळत नाही, ज्या भाषेमध्ये त्यांना उत्तर हवं होतं. आणि शेतकरी हक्काचा घामाचा पैसा जर वेळेवर नाही दिला तर काय करू शकतो याची एक झलक आम्हाला नावीलाजाने तिथं दाखवावी लागली. आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षामध्ये संस्कृती नाहीये की म्हणजे तोडफोड हा प्रकार जास्त नाहीये, पण शक्यतो शेतकऱ्यांच्या आता जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालली त्याला ह्या अधिकाऱ्यांना त्याच भाषेमध्ये कळतं, त्यामुळे हा पर्याय नसल्यामुळे आम्ही आज केलं. मुंबईत 2000च्या तब्बल 70 लाखांच्या तर गोरेगावातून 3 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 5 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बनावट नोटांची माहिती मिळाल्यानंतर वांद्र्यात ही कारवाई करण्यात आली. विजय कांबळे, जतीन सोळंकी आणि सचिन बनशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. जनता आणि मुख्यमंत्री यांच्यात संवाद होण्यासाठी मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम आजपासून सह्याद्री वाहिनीवरती सुरू होतोय. संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. तसंच राज्यभरातून आलेल्या काही निवडक शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधलाय. दर रविवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीनं धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा होतो अशी भूमिका एमआयएमनं घेतलेली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचं देखील एमआयएमनं समर्थन केलंय. शेतकरी कर्जमाफी चुकीची असल्याचं मत भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. अधिकाऱ्यांना शासनाच्या सेवेत आल्यानंतर निवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येतं, मात्र आम्हाला म्हणजे नेत्यांना फक्त 5 वर्षातच रिटायरमेंट मिळते, त्यामुळे आम्हाला काम भराभर करावी लागतात असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना टोमणा मारला. नाशिक महामार्गावरील MMRDAच्या मानकोली नाका इथल्या उड्डाण पूल उजव्या मार्गिकेचं काल उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे मुंबई नाशिकची कोंडी थोड्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे. नागपूर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला. मात्र नितीन गडकरींना चक्क मुख्यमंत्र्यांच्या देखत नागपूर महापालिकेच्या दिरंगाई कारभाराची तक्रार करावी लागली. ते नागपूर महापालिकेनं आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री जी, मेयर, आप ये सभी एमएलए बहुत के हैं. हम लोग पुराने सिटी में रहते हैं, हमारे रोड बड़े कर दो. बुधवार बाजार मेरे घर के सामने बढ़ता है. स्मार्ट सिटी अगर नागपुर बनेगी तो मेरे घर के सामने का बाजार तो कम से कम. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली. शिवसेना भवनात जाऊन गायकवाड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले. एअर इंडिया प्रकरणानंतर गायकवाड पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटलेत. एअर इंडियानं गायकवाडांवरची विमान प्रवास बंदी उठवल्याची अधिकृत घोषणा केली. तसं अधिकृत पत्रच एअर इंडियानं काढलेलं आहे. गायकवाडांनी लेखी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ही बंदी मागे घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलंय. त्यामुळे गायकवाड यांना आता विमान प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय, कारण विद्यमान 6 नगरसेवकांनी शिवसेनेत काल प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 6 नगरसेवकांनी शिवबंधन आपल्या हाती बांधलं. यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि मनसेच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातोय. शिवस्मारकासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाचा गैरसमज झाला असून सरकारी वकील या संदर्भात खुलासा करतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. अलिबागमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातला शेतकरी कर्जबाजारी झालेला असताना 3600 कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या स्मारकासाठी पैसा कसा उभारणार असा सवाल न्यायालयानं सरकारला विचारलाय. त्यावरती स्पष्टीकरण देताना हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्नशील असल्याचं देखील मुनगंटीवार म्हणाले.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशननं येत्या 10 तारखेपासून पुकारलेल्या देशव्यापी संप हा तात्पुरता मागे घेण्यात आलाय. विमा कंपन्यांकडून करण्यात येणारी थर्ड पार्टी इन्शुरन्समधील 40% दरवाढ मागे घेण्यात आली आहे आणि त्यानंतर हा संपही मागे घेण्यात आलाय. आता ही दरवाढ 27% एवढी असणार आहे. पथकर नाके हटवण्याची मागणी देखील वाहतूकदार संघटनेची आहे. त्या संदर्भात येत्या 10 दिवसात राज्य सरकारचे प्रतिनिधी, स्कूल बस मालक असोसिएशन आणि ट्रक चालक असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे आणि या बैठकीत यावरती निर्णय घेण्यात येणार आहे. औरंगाबादेत स्फोटक वस्तूवरती पाय पडल्यानं 2 स्फोट होऊन 2 बालकं जखमी झाली आहेत. किराडपूर भागामध्ये काल सकाळी ही घटना घडली. यात लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिकणारी 10वीची इम्फ्रानीस आणि 11 वर्षांचा वसीम खान हे दोघे जण जखमी झालेत. सकाळी दूध घरी नेताना इम्फ्राचा पाय स्फोटकावरती पडला. त्यानंतर झालेल्या स्फोटात ती जखमी झाली. दरम्यान तिला वाचवण्यासाठी वसीम खान धावला असता त्याचा पाय देखील दुसऱ्या स्फोटक वस्तूवरती पडला आणि दुसरा स्फोट झाला. दरम्यान हे स्फोट किरकोळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाची ओळख. मात्र नाशकातल्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला असून त्याला हिंसक वळणही लागलंय. समृद्धी महामार्गामुळे नाशिक जिल्ह्यातल्या 3000 शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. या प्रकल्पांमुळे इगतपुरीतल्या 26 आणि सिन्नरमधल्या 22 अशा एकूण 48 गावातले 3000पेक्षा जास्त शेतकरी देशोधडीला लागतील असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यानुसार गर्भलिंग निदान चाचणीवरती बंदी आहे आणि या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. मात्र स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव लोकलेखा समितीनं मांडलाय. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा प्रस्ताव मांडण्यात आला. गर्भवती महिला मुलीला जन्म देणार असल्यास सोनोग्राफीच्या वेळी तिची नोंद करून मुलीचा जन्म होईपर्यंत देखरेख ठेवण्याची तरतूद या प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या राजकीय पक्षांना सत्ता मिळाल्यानंतर आश्वासनांचा विसर पडतो. मात्र यापुढे राजकीय पक्षांना त्यांच्या वचननाम्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे असं मत देशाचे सरन्यायाधीश J.S. खेहर यांनी व्यक्त केलंय. अर्थशास्त्र आणि राजकीय निवडणुका या विषयांवरील आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील उपस्थित होते.